ओंकार, आत्तापर्यंत ना आपण जे काही गुन्हे बघितलेत त्यात खूप गंभीर गुन्हे बघितलेत, काही कमी त्या मनाने गंभीर बघितलेत. आज आपण जो गुन्हा बघणार आहोत तो गंभीर तर आहेच, पण त्याच्या मागचा कव्हरअप जो आहे तो त्यापेक्षा जास्त गंभीर आहे. ओके. आणि त्याचा इम्पॅक्ट हा इतका वेगळ्या लेवलवर झाला आहे की जो कोणालाच इमॅजिन नाही होणार आहे. ओके. आजची ही गोष्ट कुठून सुरू होते आणि त्याचा शेवट कुठे जातो ही एक भन्नाट राईड असणार आहे. ओके, इंटरेस्टिंग. सो इमॅजिन कर की तू एक चोर आहेस. ओके. तू एका रस्त्यावरनं चाललायस मध्यरात्री. तुझ्याकडे एकच मिशन आहे की तुला एका बिल्डिंगच्या छतावर जायचंय आणि तिकडे ते अर्थिंगसाठी लावलेले तांब्याचे खांब असतात ना, ते चोरायचे. सिंपल, बेसिकली बुरटा चोर आहे. बुरटा चोर आहे. सिंपल आहे मिशन. या मिशनमध्ये काय काय चुकीचं होऊ शकतं याची ही गोष्ट आहे. ओके. अडक्का राजू नावाचा एक मुलगा साधारण रात्री 2-2:30च्या सुमारास 27 मार्च 1992 केरळमधल्या कोट्टायम नावाच्या गावामध्ये चाललाय चोरी करायला. तो त्या बिल्डिंगच्या कंपाऊंडपाशी येतो. कंपाऊंड त्याला पार करायचं आणि त्या बिल्डिंगच्या गच्चीवर पोचायचंय. याच्यामध्ये त्याला 2 अडथळे. एक म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये असलेले कुत्रे आणि दुसरं बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कॅथलिक नन्स. ओके, कॅथलिक नन्स राहतात. येस, कारण ते आहे सेंट पायसचं कॅथलिक नन्सचं हॉस्टेल. ओके. तो कसा बसा त्या छतावर जाऊन पोहोचतो. सुटकेचा निश्वास सोडतो की कुत्रे भुंकत नाहीये. फक्त त्याचसाठी नाही, अजून एका कारणासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. तिकडे जाऊन त्याला जे तांब्याचे पाईप्स चोरायचे ते पाईप्स चोरतो. आता स्मूथ एक्झिट आहे ना. पण तेवढ्यात असं काहीतरी होतं ज्याने फक्त त्याचंच नाही तर अख्ख्या केरळा राज्याचं भविष्य बदलणार आहे. ओके. त्याला दिसते एक आकृती, विच इज फाईन. रात्री कोणतरी उठलं असेल, पण त्याला जी आकृती दिसते ती असते एका पुरुषाची. तो पुरुष त्या हॉस्टेलच्या मेन गेटवरनं चालत हॉस्टेलमध्ये शिरतो. आता परत तुला प्रश्न पडला असेल की हा एवढा चोरून पुढून गेला आणि कुत्रे भुंकले नाहीत, हा मेन गेटमधनं कसा येईल? थोडं थांब, त्याच्या पाठीची स्टोरी मी तुला आता सांगते. ओके. त्या हॉस्टेलमध्ये काही ख्रिश्चन कॅथलिक नन्स राहत असतात आणि त्या खूपच रिलिजियस आणि खूपच छान शिस्तीचं मुळात आयुष्य जगत असतात. जे आपले आई बाबा आपल्याला सांगतात ना, लवकर उठायचं, लवकर झोपायचं, अभ्यास करायचा, खाणं पण सात्विक खायचं. तसं त्यांचं जे ठरलेलं पॉरेज आहे ते पॉरेज खाऊन रात्री 8-8:30 वाजता त्या सेंट पायस हॉस्टेलमधल्या सगळ्या नन्स रात्री झोपायला जातात. पहाटे 4 वाजता गजर वाजतो आणि सगळ्यांनी उठणं एक्सपेक्टेड आहे, कारण त्यांची एक परीक्षा येणार आहे लवकरच. ओके. काही जणी अलार्म स्नूज करतात, काही जणी बंद करून झोपून जातात. एक मुलगी मात्र खूप डिलिजंटली उठते आणि अभ्यासाला बसते. ती आहे बीना थॉमस, म्हणजेच सिस्टर अभया. ओके. अभया अभ्यासाला बसते. थोड्या वेळाने, कारण मार्चचा महिना आहे आणि केरळसारखा उष्ण प्रदेश आहे, तिला तहान लागते, गरमी होते, त्यामुळे ती जाते किचनमध्ये की थंड पाणी पिऊया आणि मग फ्रेशली अभ्यासाला बसूया. थंड पाणी प्यायला गेलेली अभया 1 तास 1.5 तास झाला परत आलीच नाही. ओके. हॉस्टेलमधल्या बाकी सगळ्या मुली उठतात, आपापल्या कामाला लागतात. आवरायला म्हणून जेव्हा किचनमध्ये जातात तेव्हा त्यांना जे दृश्य दिसतं ते फार विचित्र असतं. मी तुला म्हटलं तसं, जर ऑर्डिनरीली त्या नॉर्मल शिस्तीचं आयुष्य जगत असतील तर एक छोटीशी गोष्ट जी आउट ऑफ ऑर्डिनरी असते तीही एकदम विचित्र वाटते. तर आउट ऑफ ऑर्डिनरी गोष्ट ही आहे की त्या फ्रीज जवळ एक चप्पल पडली. ओके. आणि ते सगळ्यांनाच माहिती की ती चप्पल आहे सिस्टर अभयाची. ओके. पाण्याचं जे तिने फ्रीजमधनं काढलेली बाटली आहे ती तिकडेच खाली सांडलेली आहे. सगळ्या नन्स तिकडे एकत्र गोळा होतात. त्यातली एक थोडीशी सिनियर नन आहे सिस्टर सेफी,
ती म्हणते जा ना, ती तिच्या खोलीतच असेल, तिला सांगा हे काय घाण करून ठेवली आहे. ते तिच्या खोलीमध्ये जातात. खोलीत कोणीच नसतं. आजूबाजूला बघायला लागतात आणि त्यांना दुसरी विचित्र गोष्ट दिसते. ती म्हणजे किचनमधनं परसदारी जाणारे जे दार आहे ते आतून उघडं आहे पण बाहेरून बंद आहे. कोणीतरी बाहेरून लॉक केलं. ही सुद्धा पुन्हा खूप विचित्र गोष्ट आहे. बाहेरून जेव्हा ते दार उघडायला जातात तेव्हा त्यांना तिसरी विचित्र गोष्ट दिसते. ती म्हणजे सिस्टर अभयाचा जो पांढरा वेल ते डोक्याला गुंडाळतात, पांढरं कापड असतं, ते कापड त्यांना दरवाजाशी अडकलेलं दिसतं. सगळ्यांनाच कळलं की आता काहीतरी देयर इज समथिंग रिअली रॉंग अबाउट दिस. कारण म्हणजे हे फक्त विचित्र किंवा तिने काय धसमुसळेपणाने काहीतरी ठेवलंय असं नाहीये, तर हे काहीतरी गंभीर आहे आणि हे काहीतरी भेसूर आहे. आणि ती दिसतही नाहीये, ती कुठेही दिसत नाहीये. हा मनात विचार घेऊनच ते आजूबाजूला बघतात आणि त्यांची शंका लगेच खरी ठरते. कारण त्यांना दुसरी चप्पल दिसते, ती त्या हॉस्टेलच्या विहिरीपाशी. सगळ्यांनाच माहितीये की आता काय होणार आहे. विहिरीपाशी जातात आणि जे इमॅजिन केलेलं असतं पण जे व्हावं नाही अशी अपेक्षा असते तेच होतं. त्या विहिरीमध्ये पडलेली सिस्टर अभयाची डेड बॉडी त्यांना सापडते. ദമ്പതികളുടെ ഏക മകൾ സിസ്റ്റർ അഭയ അഭയയുടെ മൃതദേഹം नॅचरली पोलिसांना कॉल केला जातो. फॉरेन्सिक एक्सपर्ट्स तिकडे फोटो काढायला येतात आणि तिकडनं ती बॉडी ऑटोप्सीसाठी घेऊन गेली जाते, जिथे डॉक्टर रामकृष्ण नावाचे एक डॉक्टर आहे जे ऑटोप्सी परफॉर्म करतात. घटनास्थळाचे फोटो काढले जातात, काही जुजबी स्टेटमेंट्स घेतली जातात. काही 2-3 आठवड्यात पोलिसांचा रिपोर्ट येतो की ही सुसाईड आहे. कसं शक्य आहे? एक्झॅक्टली. हा जो तुला प्रश्न वाटलाय कसं शक्य आहे, हा केरळातल्या प्रत्येक लोक जेव्हा त्यांनी ह्या केसबद्दल ऐकलं त्यांना वाटलं. त्या हॉस्टेलमधल्या बाकीच्या नन्स आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून अभया ॲक्शन काउन्सिल हा फोरम तयार केला आणि केरळाच्या चीफ मिनिस्टरना एक पिटिशन लिहिली. या घटनेचा तपास करणारे VV ऑगस्टिन हे पण थोडेफार म्हणजे संशयास्पद वाटत होते. ह्याचं कारण असं आहे की मी म्हटलं ज्या डॉक्टरनी ऑटोप्सी केली त्या डॉक्टरला त्यांनी त्या घटनास्थळी येऊ सुद्धा दिलं नाही. ओके. आता मी तुला सिस्टर अभयाच्या बॉडीचं थोडंसं वर्णन सांगेन आणि हे वर्णन तू साधारण ऐक आणि मला सांग की काय झालं असू शकतं. तिच्या गळ्यावर आणि पाठीवर नखांचे ओरखडे आहेत. तिच्या हातावर वळ आहेत. तिच्या डोक्यावर एक छोटीशी कुऱ्हाडीने मारल्याची खूण आहे. ती कुऱ्हाड साधारण कसली असू शकते तर त्यांच्याच इथली लाकडं जी म्हणजे काय चुलीत घालण्यासाठी जी लाकडं तोडण्यासाठी जी छोटी कुऱ्हाड असते की त्या लाकडांचे छोटे तुकडे करण्यासाठी, त्या कुऱ्हाडीचा व्रण तिच्या डोक्यावर मागच्या बाजूला राईट साईडला आहे आणि ती विहिरीत पडून मेलेली आहे. काय गेस करशील तू? हा सरसकट म्हणजे क्लिअर कट खून आहे हा. म्हणजे ती थोडी ना विहिरीत पडल्यानंतर तिला काहीतरी लागले. हा आत्महत्या असूच शकत नाही. हे तुला कळतंय, हे केरळमधल्या बाकीच्या लोकांना कळत होतं पण हे पोलिसांना 2005 पर्यंत कळलंच नाही. काही म्हणजे ही केस 1992ला सुरू झाली. 2005 पर्यंत काहीच तपास नव्हता यांचा. तपास होत होता. तपास खूप छान होत होता. पहिला रिपोर्ट त्याचा क्लोजर रिपोर्ट मी म्हटलं तसं लगेचच आला. तो म्हणजे 1993 मध्ये आला फायनल रिपोर्ट. मग त्यानंतर 1994ला स्टेट CID कडे तो मॅटर गेला. लगेच त्यांनी ही रिपोर्ट काही लगेचच सबमिट केला. पण त्यातही म्हटलं की हे सुसाईड आहे आणि त्यातही त्या लोकांचं बाकीच्या लोकांचं समाधान झालं नाही. म्हणून जे अभया ॲक्शन काउन्सिलनी केरळाच्या CM कडे पिटिशन केलेली, त्या पिटिशनमुळे CBI हे केरळमध्ये आलं आणि त्यांनी ह्या केसचा ताबा घेतला. आता मागे प्रद्युम्न केसमध्ये मी तुला सांगितलं असेल किंवा आरुषी तलवारच्या केसमध्ये लोकांना माहिती असेल, स्टेट पोलीस वर्सेस CBI हे म्हणजे साप आणि मुंगूस यांचं युद्ध आहे. एकतर दोघांच्याही स्टोरीज कम्प्लिटली वेगळ्या असतात, दोघांची इन्व्हेस्टिगेशनची पद्धत वेगळी असते आणि कम्प्लिटली 2 वेगवेगळे गुन्हेगार ते कदाचित समोर आणतात. पण ह्या केसमध्ये असं झालंच नाही.
ओ CBIच्याही प्राथमिक काही रिपोर्ट्समध्ये ही सुसाईड आहे असंच मानलं गेलं. ओके. आता खरं बघता ती एक नन आहे, ती ज्या धर्माचं पालन करते त्यात सुसाईड करणं हा सुद्धा एक अपराध आहे. आणि कालपर्यंत ती नॉर्मल होती, ती सडनली सुसाईड का करेल? तिने परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे, तिने काय म्हणतात, तिने बाकीच्या गोष्टी सुरू केल्या आहेत. बरं, परीक्षेच्या स्ट्रेसमधनं सुसाईड असं आपल्याला एक मनात येऊ शकतं. हुशारी होती, ती हुशारही होती, पण जर परीक्षेच्या स्ट्रेसमधनं किंवा जर खरंच सुसाईड झाली असेल तर मग ही अर्धी फेकलेली पाण्याची बाटली, एक चप्पल इकडे, तो वेल शरीरावरच्या जखमा, हे काहीच ऍडअप होत नव्हतं. पोलिसांकडे जो तपास CBIकडे हस्तांतरित केला, या CBIची इन्व्हेस्टिगेशनची ज्यांनी जबाबदारी घेतली ते होते थॉमस वर्गीस. थॉमस वर्गीस यांना अशी शंका यायला लागली की हा खून असू शकतो की काय, आणि त्यांची बदली CBIच्या अशा डिपार्टमेंटमध्ये झाली ज्याचं आपण कोणी ऐकलंच नाहीये ना. आणि त्यानंतर काही वेळांनी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यात त्यांनी असं म्हटलं की माझ्यासमोर 2च ऑप्शन आहेत, एक तर भ्रष्ट होणं किंवा दुसरं म्हणजे जॉब सोडणं. त्यामुळे सर्व्हिसला 10 वर्ष असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, VRS घेतली. बापरे. आणि त्यांनी हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. येस, म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली कन्फर्म केलं की हा खून आहे. येस. पण यांनीही तपासाला काही वेग मिळाला असेल, काही दिशा मिळाली असेल तर असं मुळीच नाहीये. ओ कारण 1992ला घटना घडली, त्यानंतर 1996, 1999 आणि 2005 असे 3 CBI रिपोर्ट्स हे कोर्टात दाखल केले गेले आणि तिन्हीमध्ये हेच म्हटलं गेलं की ही आत्महत्या आहे. बापरे, काहीतरी खूप मोठं याच्या मागचा सीन दिसतोय. येस, म्हणजे इमॅजिन कर, फक्त स्टेट पोलीसच नाही तर CBI आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कंट्रोल होण्यासारखं काहीतरी सिक्रेट ह्याच्यात लपवलं जात असणार आहे. 2005 साली जेव्हा रिपोर्ट जो CBIने सबमिट केला त्यात असं एकतर मला कळत नाही इतका वेग कसं त्यांनी हे दिलंय की सुसाईड विथ अ पॉसिबिलिटी ऑफ होमिसाइड. म्हणजे किती वेग आहे, पण आत्महत्या आहे पण खूनही असू शकतो, पण तो खून कोणी केलाय याबद्दल आमच्याकडे काहीही पुरावा नाही. पण तुम्ही खून आहे हे कन्फर्म करा आणि मग पुरावा शोधा ना त्याचा. खरं सांगू ओमकार, पुरावा शोधण्याची त्यांना काही गरजच नव्हती, कारण पुरावे त्यांच्याकडे ऑलरेडी होते. म्हणजे मी सुरुवातीला तुला ज्या चोराची गोष्ट सांगितलेली, त्या चोरांनी 1 आठवडा खून झाल्याच्या नंतर लगेच 1 आठवड्यात त्यांनी जे बघितलं ते पोलिसांना जाऊन सांगितलं आणि ती होती या घटनेची खरी गोष्ट. म्हणजे त्याने जे काही झालं होतं ते पाहिलं होतं? नाही, पण त्यांनी एक व्यक्ती पाहिलेली, ज्या व्यक्तीचं तिथे असण्याने सगळी गोष्ट बदलून जाणार होती. त्यांनी पाहिलेली व्यक्ती होती फादर थॉमस कुट्टूर. ओके. खरी स्टोरी ही अशी होती. पहाटे 4 वाजता अभया ही पाणी प्यायला खाली गेली, किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेलेली असताना तिला एक भयानक दृश्य दिसलं. भयानक या अर्थी की तिने ते कधी बघितलं नव्हतं. भयानक या अर्थी की ती ज्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी राहत होती तिथे कोणी हे दृश्य बघितलं नव्हतं. भयानक या अर्थी की त्यांना ह्या गोष्टी करणं सुद्धा अलाउड नव्हतं. तिने पाहिलं ते खूप भयंकर होतं. तिने पाहिलं सिस्टर सेफी, फादर थॉमस कुट्टूर आणि फादर होजे यांना तिने एकत्र पाहिलं, जे एका कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये होते. सिस्टर अभयाला बाकी काही कळायच्या आतच तिच्या डोक्यावर एक वार होतो, जो की सिस्टर सेफी करते. कारण सिस्टर अभयाने जे बघितलेलं असतं ते जर बाहेर कोणापर्यंत पडलं तर फक्त त्यांचंच नाही, त्यांच्या अख्ख्या चर्चची आणि त्यांच्या अख्ख्या कॉन्व्हेंटची आणि अख्ख्या सिस्टीमची बदनामी होणार आहे. त्यामुळे तिच्या डोक्यावर जी लाकूड किंवा जे छोटंसं चुलीमध्ये घालायची हे तोडायची जी कुऱ्हाड असते छोटीशी, त्या कुऱ्हाडीने सिस्टर सेफी वार करते. तिथेच तिच्या हातातली बाटली पडते, पायातली चप्पल पडते. आता हिला कुठे टाकायचं ह्याचं म्हणून तिची बॉडी घेऊन ते लोक मागच्या दारात जातात.
मागच्या दारावर गेल्यावर आता परत कुठे टाकायचं, काय करायचं, कारण प्लॅनिंगला वेळच नाहीये. कारण 4, 4:15 ऑलरेडी वाजलेत. कुठल्याही क्षणी बाकी अख्खं हॉस्टेल जागं होईल आणि काय होईल माहिती नाही. त्याच्या आधी रक्तही साफ करायचंय, हिची बॉडीची विल्हेवाट लावायची, एक स्टोरी तयार करायची, ह्या दोघांना मुळात इथून बाहेर ढकलवायचंय. नो वन नोज. त्यामुळे पटकन ते तिची बॉडी मागच्या दारात घेऊन जातात. प्लॅन असा असतो की आधी ती गच्चीवर घेऊन जायची, पण गच्चीवर त्यांना नेता येत नाही कारण ते खूप फिजिकली कठीण आहे आणि त्याला वेळ लागेल. म्हणून मागेच असलेल्या एका विहिरीमध्ये तिची बॉडी ढकलून देतात आणि हे दोघं प्रीस्ट त्या मागच्याच दाराने पसार होतात. हे झाल्यावर सेफी जे रक्त सांडलेलं असतं ते बेसिक साफ करते आणि तिथे तिच्या स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन काहीच झालं नाहीये असं झोपून जाते. ही सगळी स्टोरी साधारणपणे त्यांना कळलेली असते पोलिसांना पहिल्या आठवड्यातच. ह्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे राजूने दिलेला एव्हिडन्स असतो की त्यांनी मध्यरात्री त्या फादरना तिकडे जाताना बघितलेलं असतं. त्या हॉस्टेलचा जो कुक आहे त्यांनी असा एव्हिडन्स दिलेला असतो की ह्या तिघांना एकत्र त्यांनी बघितलेलं आहे, जे त्याला लॅविश असं खूप छान मील बनवायला सांगतात. मी तुला मगाशी म्हटलं की अगदी शिस्तीचं खाणं आहे तिकडे आणि पॉरेज वगैरे ते खातात. पण हे तिघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते हॉस्टेलच्या कुकला सांगून विशेष मील्स बनवायला लावते. त्यामुळे ह्या तिघांचं एकत्र असणं हे बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि ते त्यांनी पोलिसांना सांगितलेलंही आहे. पण हे पोलीस कधीच लोकांपर्यंत येऊ देत नाही. उलट पक्षी राजू जेव्हा त्यांच्याकडे कन्फेशन द्यायला जातो तेव्हा पोलीस राजूलाच अटक करतात. कशासाठी? चोरीसाठी नाही, खुनासाठी. सिस्टर अभयाच्या. की जर राजूनेच कन्फेस केलं की मी खून केलाय तर सुसाईडची थिअरी जी लोकांना पटत नाहीये ती थिअरी पण पुढे रेटावी लागणार नाही आणि आपल्याकडे एक छानसा एक गुन्हेगार पण आहे ज्याला आपण समाजासमोर आणू शकतो की चोरानी एका ब्रेव्ह सिस्टरला मारलं, मग आपले पण हे होईल. त्यामुळे राजूला भयंकर टॉर्चर केलं गेलं आणि त्याला सांगितलं गेलं की नाही, काही करून तू हा गुन्हा कन्फेस करच. फक्त राजू नाही तर राजूने त्या मेटलच्या तारा ज्याला विकलेल्या, तो भंगारवाला असलेला शमीर, ह्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं की तू सांग की राजूने हे खून केलाय किंवा तू त्याला ढकलून दे आमच्या ताब्यात असं. पण शमीरनेही हे ऐकायला नाही म्हटलं. टॉर्चर वर्क होत नाहीये हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी दुसरं ट्रिक वापरली आणि ते म्हणजे त्यांना चक्क लाच द्यायला सुरुवात केली. त्यांनी राजूला म्हटलं की तू चोर आहेस, एनिवे तुझ्याकडे काही फार बेटर फायनान्शियल प्रॉस्पेक्ट्स नाहीये, तू हा गुन्हा कन्फेस कर, जेलमध्ये जा आणि तुझ्या बायका मुलांचे सगळा खर्च आम्ही उचलतो, तुझ्या मुलांच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही घेतो, तुला फक्त एवढंच करायचं की तुला सांगायचं सिस्टर अभयाचा खून मी केलाय. पण हे काय एवढं सगळं कव्हर अप करतात? म्हणजे कोण असतात ही 3 माणसं ज्यांच्यासाठी हे पोलीस पण एवढं मॅनेज करतायत, CBI मॅनेज करू शकतात? अशी कोण असतात ही 3 लोक ज्याच्यासाठी इतके वर्ष 12, 13, 14 वर्ष ही केस काहीच घडत नाही? इमॅजिन, ही तिघं अशा इन्स्टिट्यूशनचा भाग आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना कंपल्सरी सेलिबसी पाळावी लागते. त्यांना ब्रह्मचार्याचं पालन हे अगदी काटेकोर पद्धतीने करावं लागतं. त्यांना त्या ठरवून दिलेल्या नियमांमध्ये वागावं लागतं. कुठल्याही प्रकारचे चोचले किंवा कुठच्याही प्रकारची हौसमौस त्यांना करणं अलाउड नसतं. इथे ते अशा पद्धतीची वागणूक करतायत आणि हे जर का बाहेर आलं तर अशा प्रकारची वागणूक करणारे अनेक लोकांची नावं बाहेर येतील आणि मग ती अख्खी इन्स्टिट्यूशन कोलमडली जाईल. ह्यासाठी ह्या तिघांनाच नाही तर त्या अख्ख्या इन्स्टिट्यूशनला आणि त्याच्यात असलेल्या सगळ्या लोकांना जे अशा प्रकारची कृत्य करतात त्यांना वाचवण्यासाठी अख्खी ती एक संस्था कामाला लागलेली असते. बापरे. त्याच्यामुळे हे खूप पथेटिक आहे. कारण एका छोट्या ननसोबत झालेला किस्सा खरं तर त्या पूर्णच्या पूर्ण इन्स्टिट्यूटवरतीच आलाय आता. त्याच्यामुळे पण मला तरी कळत नाही की काय पॉवर आहे या लोकांकडे की पोलीस, CBI इतक्या सगळ्या वर्षांमध्ये ते मॅनेज करू शकले. 2008 मध्ये फायनली त्यांना अरेस्ट केलं जातं. ओके. अरेस्ट केल्यानंतर
त्यांच्याकडनं स्टेटमेंट घेतलं जातं, त्यांच्याकडनं बाकी काही पुरावे घेतले जातात, पण इतका वेळ गेलाय त्यामुळे जे मेन एव्हिडन्सेस असतात काय तुमचा DNA असेल किंवा तुमचे काही फिंगरप्रिंट्स असतील, ह्या काहीच गोष्टी आता अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे विशेष परमिशन घेऊन त्यांनी कोर्टाकडनं नार्को टेस्ट करण्याची परवानगी घेतली. या नार्को टेस्टचे जेव्हा रिझल्ट आले तेव्हा ह्याच्यामध्ये कुठेच कन्फेशन किंवा कुठेच गिल्टचं काहीच पुरावा नव्हता. डिटेल बघितल्यानंतर त्यांना असं कळलं की या नार्को टेस्टमधले 30 मिनिटाचं फुटेज हे चक्क उडवलं गेलंय. अरे बापरे, किती खोलपर्यंत म्हणजे बघ त्यांनी सेटिंग लावलंय. एकतर नार्को टेस्ट ही खूप गोपनीय पद्धतीने केली जाते, त्याचं फुटेज कापून तो पुरावा म्हणून जाणं ह्यासाठी किती इन्सायडर प्लॅनिंग, किती ताकद त्यामागे लावायची गरज असेल इमॅजिन कर. आणि हे पण इमॅजिन कर की ही एवढी सगळी ताकद असताना जो राजू नावाचा चोर आहे तो कुठेच बज नाही झाला. बापरे. म्हणजे त्याला टॉर्चर आमिष काहीही नसून त्यांनी तो ज्या स्टोरीवर त्यांनी पाहिलेलं होतं त्याच्यावर कायम राहिला. इनफॅक्ट जी मोठी जजमेंट आहे, 300 पानाची जजमेंट आहे, त्याच्यात सुद्धा या चोराचं कौतुक कोर्टाने केलंय की त्याच्या एका म्हणजे विटनेसमुळे, तो पुढे आल्यामुळे ही केस पुढे येऊ शकली. या गोष्टीत अजून एक छोटंसं भयानक वळण ते म्हणजे असं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या तिघांनी केलेल्या ह्या दुष्कृत्याबद्दल आहेत. आणि त्याचा एकमेव पुरावा हा त्यांना जो वाटला तो म्हणजे सिस्टर सेफी आहे, ती व्हर्जिन आहे की नाही. ओके. आणि त्यामुळे ज्या दिवशी हा खून घडला त्या दिवशी त्या हॉस्टेलच्या कॅम्पसवरच डॉक्टर बोलवून सिस्टर सेफीची हायमन रिपेअर सर्जरी करण्यात आली. कारण एक कॅथलिक नन आहे जी कुमारिका नाही आहे आणि जी तिची ॲक्टिव्ह सेक्स लाईफ आहे, हे जर लोकांना कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल किंवा तर सगळ्या इन्स्टिट्यूशनचं नाव खराब होईल. या विचाराने तिचं हायमन रिपेअर सर्जरी करण्यात आली. हे काही कुठेही चाललंय खरं तर ही गोष्टी आता. 2011 साली जेव्हा तिला पकडलं गेलं तेव्हा तिची व्हर्जिनिटी टेस्ट करण्यात आली. कौमार्य चाचणी जी आपण म्हणतो ती कौमार्य चाचणी तिची करण्यात आली, ज्याला 2 फिंगर टेस्ट असं सुद्धा म्हणतात. द नेम इज सेल्फ एक्सप्लेनेटरी की किती क्रूर आणि किती मिडिवल प्रकार आहे हा. मुळात म्हणजे किती मिसकन्सेप्शन्सनी हा भरलेला आहे की म्हणजे एकतर त्या हायमनचा आणि तुमच्या कौमार्याचा काहीही संबंध नसतो किंवा ह्या एकतर ही टेस्ट करणं म्हणजे जरी आपण म्हणतोय की हिने खून केलेला आहे, ही एक अक्यूज्ड आहे आणि जरी म्हटलं की हिने खरंच दोषी आहे, पण तरी अशा दोषी व्यक्तीवरही ह्या प्रकारची टेस्ट करणं हे किती अमानुष आणि किती घाणेरडं आहे. पण ती टेस्ट करण्यात आली. त्याच्या अंती असं कळलं की ती कुमारिका नाहीये आणि तो अजून एक ॲडिशनल पुरावा धरला गेला या केसमध्ये. आणि एवढं सगळं झाल्यानंतर 2008 पर्यंत 4 अक्यूज्डच्या विरुद्ध चार्जशीट फाईल केली गेली. हे 3 प्रीस्ट आणि V.V. ऑगस्टिन जो पहिला त्यांचा तपास करणारा पोलीस अधिकारी होता. ही चार्जशीट फाईल होताच नोव्हेंबर 2008 मध्ये V.V. ऑगस्टिननी स्वतःचा जीव घेतला हाताची नस कापून. कारण त्याच्याकडे हे कन्फेशन गेलेलं होतं आणि त्यांनी पुरावे लपवण्यामध्ये सगळ्यात मोठं काम केलेलं होतं. त्यामुळे त्यांनी जीव स्वतःचा दिल्यामुळे तो चार्जशीट त्याच्या अगेन्स्ट फाईल नाही झाली. त्यामुळे 3च आरोपी उरले, सिस्टर सेफी, फादर कुरियन आणि फादर होसे. ह्यापैकी पुराव्यांच्या अभावी फादर होसे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि फादर कुरियन आणि सिस्टर सेफी यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. पण कधी झाली? अभयाचा खून झाल्याच्या 28 वर्षानंतर 2020 झाली. 2020 झाली. आत्ता 2008 ला सुरू झालेली ट्रायल 2020 ला फायनली संपली.
आणि आत्ता त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. खूप 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 बिझार केस आहे ही खरं तर. याच्यातलं अजून एक इंटरेस्टिंग डिटेल मी तुला देते. हे जे कौमार्य चाचणीबद्दल, व्हर्जिनिटी टेस्टबद्दल मी सांगितलं, सिस्टर सेफीने ही व्हर्जिनिटी टेस्ट करण्याची पद्धतच नंतर कोर्टामध्ये चॅलेंज केली आणि 2023 कोर्टाने सांगितलं की ही 2 फिंगर टेस्ट किंवा व्हर्जिनिटी टेस्ट करणं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि तेव्हापासनं भारतामध्ये व्हर्जिनिटी टेस्ट करणं हे अनकॉन्स्टिट्युशन आणि अवैध मानलं जाऊ लागलं. पण 2023 म्हणजे हे सर्रास होत होतं. त्यानंतर ही व्हर्जिनिटी टेस्ट बंद झाली आणि आत्ता एक कुठेतरी आपण काळानुरूप वागतोय असं झालं. बापरे, पण हे इतकं बिझार आहे, म्हणजे इतकी लेअर्ड खरं तर ही केस आहे, इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवरनंही जाते. म्हणजे खरं तर काय, 3 माणसं त्यांचा काहीतरी एक संबंध बनवतात, त्यातनं एक काहीतरी खून घडतो आणि त्याचं हे पुढे जाऊन धर्म वाचवण्यासाठी लोक एकत्र येतात आणि ते किती मोठ्या प्रकारात ताणलं जातं. म्हणजे अनइमॅजिनेबल आहे हे, कारण काय काय पातळ्यांवरनं जातं रे. म्हणजे काय ते माणसं आहेत, म्हणजे जरी ते त्या पद्धतीच्या कमिटमेंटला तयार होत असतील, त्याच्या पुढे जाऊन अख्खाचा अख्खा धर्म या पद्धतीनं माणसांच्या चुकीला कव्हरअप करण्यासाठी सगळे प्रयत्न करतो आणि सगळ्यात मोठा जो गुन्हा आहे खून, तो लपवण्याचा प्रयत्न करतो धर्म वाचवण्यासाठी. तर ते इतकं कॉम्प्लेक्स आहे आणि ह्या सगळ्यासाठी ते कौमार्य चाचणी करतायत. असं बधीर झाल्यासारखं वाटतं मला आता. आणि गुन्हा, नो डाऊट गुन्हा गंभीर आहे खुनाचा, पण त्यासाठी कव्हरअप मध्ये त्यांनी जे केले ते जास्त गंभीर आहे. आणि म्हणजे फक्त अभयाने तिचा जीव गमावला असं नाही, जो इन्स्पेक्टर होता त्यांनीही आत्महत्या केली, जो पोलीस इन्स्पेक्टर होता. जे थॉमस होते, जे CBIचे पहिले ऑफिसर होते, थॉमस वर्गीस, त्यांनीही आपलं अख्खं करिअर त्यांचं बर्बाद झालं. 15 वर्षामध्ये, इमॅजिन कर, 15 वर्षामध्ये 13 CBI ऑफिसर्सच्या बदल्या झाल्या, कारण ते कुठेतरी या केसच्या जवळ पोहोचत होते. त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या नन्सचं काय झालं असेल, किंवा त्या बाकीच्यांचं, किंवा अभया काउन्सिलमध्ये जे फाईट करत होते त्या लोकांचं काय झालं असेल. या एका कव्हरअपसाठी किंवा एका त्यांच्या कृतीला लपवण्यासाठी एवढ्या सगळ्या लोकांच्या आयुष्याची वाताहात झाली आणि ह्यामध्ये 28 वर्ष गेली. बापरे. ते आपण आहेच ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तर ते तिला पहिल्या दिवशीच तो खरं तर डिनाय झाला. आणि म्हणजे जरी ह्या एका विशिष्ट धर्माबद्दल आपण बोलत असलो तरी मला परत तो फोकस तिकडे आणायचा आहे की हा खरं तर मुद्दा धर्मापेक्षा त्या माणसांबद्दलचाच आहे. म्हणजे हे कुठल्याही धर्मात घडू शकतं. प्रत्येक धर्म त्यांच्या पद्धतीनं योग्य त्या शिकवणी त्यांच्या अनुयायांना सांगतं, पण त्याचं पालन कसं करायचं आणि कुठपर्यंत खेचत न्यायचं हा खरं तर माणूस म्हणून त्या धर्माचं पालन करणाऱ्या लोकांचा कर्तव्य आहे. आणि मला वाटतं इथं लोक चुकली आहेत. म्हणजे जरी तो एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल आपण बोलत असलो तरी धर्माबद्दल नाही, आपण त्या धर्म पालन करणाऱ्या माणसांबद्दल बोलतोय हे विसरायला नकोय. म्हणजे ही घटना कुठल्याही धर्मात घडू शकते आणि आपण माणूस म्हणून काय आहोत आणि आपल्याला इतर सगळ्या गोष्टींपेक्षा आपण कशाला महत्त्व देतोय हे खरं तर हायलाईट करणारी केस आहे ही. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. म्हणजे खरं तर एपिसोड कसा वाटला ह्याच्यावरचे रिॲक्शन मागणंही अंगावर येण्यासारखं आहे. इतकं खरं तर कॉम्प्लेक्स भयानक ही केस होती. म्हणजे जरी आता मी म्हटलो तसा एका विशिष्ट धर्माबद्दलच्या घटनांच्या अराउंड असलेली जरी ही केस असली तरी आपण त्या माणसांबद्दल बोलतो आहे आणि ह्या सगळ्यात गुन्हेगार कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्या घटनेत त्या ठिकाणी त्या किचनमध्ये उपस्थित असलेली ती अभया खरं तर तिची चूक होती का की ती पाणी प्यायला गेली आणि तिला कसं काहीतरी निदर्शनास पडलं आणि त्याच्या मागे जी सगळी सिस्टम म्हणून लोक आली, इथे कुठेच कोणाला त्या व्यक्तीबद्दल काही वाटलं नाही आणि सगळेजण आपापलं फक्त कव्हरअप करण्यासाठी जे पुढे आले. मला वाटतं आपण माणूस म्हणून पण खूप वेचण्यासारखं आहे या सगळ्या गोष्टींमधनं, कारण आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या बाजूने इतक्या गोष्टी बंबार्ड होत असतात. आपण काय आहोत आणि कुठल्या गोष्टींना प्राधान्य देतो मला वाटतं यासारख्या केसेसमधनं हायलाईट होतं.
तुम्हाला आवडला असेल हा एपिसोड तर प्लीज नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करा. आपण गुन्हेगार कोणच्या वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये अशा सगळ्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या खऱ्या घटना त्या डिस्कस करतो आणि त्यातनं गुन्हेगार कोण आहे, नक्की ती व्यक्ती आहे ज्याने गुन्हा केलेला आहे, की आपण समाज म्हणून खरं तर हे सगळे गुन्हेगार पेरतो आहोत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत, हे शोधायचा खरं तर त्यातनं प्रयत्न आहे. आवडला असेल तर जरूर तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.